ज्ञानाची श्रेष्ठता व लाभ माझ्या मुला, तू जर माझी वचने अंगीकारशील आणि माझ्या आज्ञा आपल्या जवळ ठेवशील, अशा की तो आपला कान ज्ञानाकडे लावा आणि बोधाकडे आपले मन लावावे. होय, जर तू विवेकासाठी आरोळी करशील आणि बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्याने उच्चारशील, जसा रुपयाचा तसा तिचा शोध करशील आणि जसे गुप्त ठेवीला तसे तिला हुडकशील, तर तू यहोवाचे भय समजशील आणि देवाचे ज्ञान तुला प्राप्त होईल. का की यहोवा ज्ञान देतो, ज्ञान आणि बुद्धी त्याच्या मुखातून येतात. तो सरळांसाठी समृद्धी साठवून ठेवतो, प्रामाणिकपणे वर्ततात त्यांचा तो ढाल आहे. तो न्यायाचा वाटा जपून राखतो आणि आपल्या पवित्रतेचा मार्ग सांभाळतो. जेव्हा न्यायी व न्याय व सरळ पण प्रत्येक सन्मार्ग तू समजशील. का की ज्ञान तुझ्या हृदयात शिरेल आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य होईल. विचार तुझ्यावर पहारा करेल, विवेक तुला सांभाळील, तुला वाईट मार्गापासून, कपटी बोलणाऱ्या मनुष्यापासून सोडविल. ते अंधाराच्या मार्गामध्ये चालावयाला सरळपणाच्या वाटा सोडून देतात. ते दुष्कर्म करायला हर्षतात आणि दुष्कर्मांच्या कुटीलपणात उल्लासतात. त्यांच्या वाटा वाकड्या आहेत आणि ते आपल्या मार्गात वावगे असतात. नारीपासून म्हणजे जी परश्री आपल्या वचनांनी अर्जव करते तिच्यापासून सोडवायला, जी आपल्या तरुणपणाचा सांभाळणारा सोडते आणि आपल्या देवाचा करार विसरते तिच्यापासून सोडवायला विवेक तुला सांभाळील. का की तिचे घर मरणाकडे, तिचे मार्ग मेलेल्यांकडे जातात. तिच्याकडे जो कोणी जातो तो परत येत नाही आणि ते जीवनाच्या मार्गास पोहोचत नाहीत. म्हणून तो चांगल्याच्या मार्गात चालावे आणि न्यायाचा वाटा धरून राहावे. का की सरळ ज्ञान देशात वसतील आणि पर्जन त्यात राहतील, परंतु दुष्ट पृथ्वीतून छेदून टाकले जातील आणि दगलबाज त्यातून उपटून टाकले जातील.